मागच्या PLC 1 मध्ये आपण काय काय पाहिलं? कम्प्युटेशनल थिंकिंगचे 4 पिलर्स पाहिले, बरोबर? आणि आता आपण PLC 2 साठी अल्गोरिदमची ओळख पाहणार आहोत. Yes. यामध्ये आपली मीटिंगची रूपरेषा, नेहमीप्रमाणे असणारे ओपनिंग ऍक्टिव्हिटी, त्यानंतर मार्गदर्शन, 10 मिनिटं, आपण काय शिकलो, अल्गोरिदम म्हणजे काय, त्यानंतर कोडिंगमध्ये त्याचा उपयोग कसा होतो, आपले विचार, पुढील पायऱ्या, प्रश्नोत्तरे आणि क्लोजिंग सेरेमनी. आपण खूप फास्ट घेणार आहोत, जेणेकरून आपल्या बाकीच्या कामांसाठी आपल्याला वेळ देता येईल. तर आपली ही ओपनिंग ऍक्टिव्हिटी तुमच्या समोर दिसतीये की या साहित्यांमधून तुम्हाला एक रेसिपी तयार करायची. आता तुम्ही म्हणता मॅडम, रेसिपी तर घरात चालू आहे, निम्मी अर्धी शिजली आहे, बरोबर? तर आता आपल्याला थोडस काय करायचंय, आपल्या घरच्या विषयातून बाहेर येऊन आपल्या ह्या विषयामध्ये तुम्हाला आणण्यासाठी, एकच मिनिट हा. हॅलो सर, नमस्ते नमस्ते. आता मीटिंग चालू आहे, परत मी थोड्या वेळ म्हणजे मीटिंगसाठीच फोन केला होता मी तुम्हाला, पुन्हा मेसेज करते. PLC 2 ची आमची मीटिंग चालू आहे. ओके ओके. पहा, आता बघा आपल्याला अट काय आहे की कोणतेही साहित्य वापरून आपल्याला रेसिपी तयार करायची आहे आणि त्याचा फोटो ग्रुपवर पाठवायचा आहे. परंतु याच्यासाठी याच्यासाठी आपली अट अशी आहे की तुम्हाला कमीत कमी 8 यातले साहित्य वापरायचे आहेत. किती? कमीत कमी 8. आणि जास्तीत जास्त तुम्ही हे सगळे पण वापरून करू शकता. आणि त्याचा फोटो म्हणजे आता रेसिपीचा फोटो तुम्ही कसा टाकणार? बघा आता कसा टाकणार? किंवा चला फोटो वगैरे टाकायचं आपण थोडं स्किप करूया. आपण तोंडी सांगूया. चला आपण सगळेच खूप चांगले कुक आहोत. मला कुणीतरी माईक ऑन करून यातील कमीत कमी 8 घटक वापरून बघा, तुम्ही जो घटक ठरवाल इथे समोर फोटो आहेत, त्यातलं मोजा 8 इन्ग्रेडियंट्स आहेत का आणि तुम्ही कोणता पदार्थ बनवणार आहे. चला फास्ट. आता तुम्ही हाताने स्वयंपाक पटापट करता, आता माइंडमध्ये कॅल्क्युलेशन करा आणि मला सांगा फास्ट. म्हणजे हॅलो. हा, येस मॅडम, बोला ना. हा मॅम. हा, पावभाजी. ओके, पावभाजी. येस, व्हेरी नाईस. भोसले मॅडम, हा हा, बोला. चिकन बिर्याणी. हो माय गॉड. आता येस, चिकन बिर्याणीसाठी मॅडम तुम्हाला इथे फक्त एक गोष्ट कमी आहे. कारण कोणती? या प्रोसिजर मधून आम्ही गेलोय ना, त्यामुळे काय कमी पडलं ते मला मला माहिती आहे. तुम्ही सांगू शकाल का यात काय नाहीये? कर्ड नाहीये मॅडम, कर्ड. येस येस, करेक्ट करेक्ट. कर्ड नाहीये, दही हा. नाही त्याच्यामध्ये चिकन मॅरिनेट करण्यासाठी. येस, व्हेरी नाईस. बरोबर सांगितलंय. पावभाजी, चिकन बिर्याणी, त्याच्यापेक्षा अजून मॅडम हा? अंडा नाही. बिर्याणी होऊ शकते ना? काय होऊ शकतं? अंडा बिर्याणी. अंडा बिर्याणी. येस, ऑफकोर्स, का नाही होऊ शकणार? होऊ शकते. मॅडम चिकन ब्रेड सँडविच. चिकन ब्रेड सँडविच. वाव, बनवलं नाही आधी आतापर्यंत, कधी मी खाल्लं पण नाहीये चिकन ब्रेड सँडविच. रेसिपी बोलू का? नंतर व्हेज मॅडम. पुलाव बनवून मॅडम देतो. व्हेज पुलाव. येस येस येस, हम्म. व्हेजिटेरियन लोकांसाठी सुद्धा खूप ऑप्शन आहे तिथे. भरपूर फळं आहेत, सगळे सीड्स आहेत, गरम मसाले आहेत, बटाटे, मटार, सगळं सगळं आहे. बरोबर, अगदी अरे छान. ते पेपर आहे तिथे. हा, मॅडम फिश बिर्याणी बनवता येईल, हो त्याला हो. कर्ड लागत नाही. फिश बिर्याणी, बरोबर सांगितलं हा. मॅडमनी. त्याला कर्डची गरज हो नाहीये. फिश बिर्याणी. हो मॅडम खरंच बनवतात का हो फिश बिर्याणी? मी नाही कधी खाल्लेली. हो मॅडम बनवते. ओके ओके, खूप छान खूप छान. मला रेसिपी पाठवा नंतर मॅडम, हा, किंवा सांगा. हो चालेल. चालेल, ओके, खूप छान. आपण आता थोडंसं वेगळ्या विश्वातून आलो. रेसिपी शेअरिंगचं झालेलं आहे. तर आपण आता काय शिकलो? कोडिंग म्हणजे काय आणि स्क्रॅच कोडिंग हे महत्वाचे घटक आज आपल्यासाठी
आहेत. मागच्या वेळेला आपण ही अध्यापनामध्ये आपल्या कम्प्युटेशनल थिंकिंगचा वेगवेगळ्या विषयांमध्ये कसा उपयोग करतो ते पाहिलं. आणि आज आपण प्रॉपर कोडिंग आणि स्क्रॅच, आणि त्या स्क्रॅचमध्ये अल्गोरिदम म्हणजे काय आणि अल्गोरिदमचा कोडिंगमध्ये कसा वापर होतो हे पाहणार आहोत. ओके. तर थोडक्यात जर तुम्हाला सोप्या भाषेत जर सांगायचं झालं, आता मी की अल्गोरिदम म्हणजे पायरी पायरीने, स्टेप बाय स्टेप दिलेल्या सूचनांचा क्रम म्हणजे अल्गोरिदम. ओके. म्हणजे आता तुम्ही रेसिपी सांगणार, पावभाजीची सांगणार, फिश बिर्याणीची सांगणार. मग ती रेसिपी सांगताना तुमची काय कृती असते, की आधी कोणतं कोणतं साहित्य किती प्रमाणात घेतलं ते तुम्ही सांगणार, आणि त्यानंतर कृती स्टेप बाय स्टेप सांगणार, की पहिल्यांदा काय केलं, फिश स्वच्छ केले, मग काय त्याला मसाला लावला, मग तांदूळ धुवून ठेवले. असं स्टेप बाय स्टेप जो सूचनांचा क्रम असतो त्यालाच म्हणतात अल्गोरिदम. आणि हा अल्गोरिदमचा कोडिंगमध्ये वापर आपण पाहणार आहोत. आता आपण अल्गोरिदमची सोपी व्याख्या तुम्हाला सांगितली मी. आता अगदी प्रमाणित जर भाषेमध्ये पाहायचं झालं तर ठराविक वेळेत विशिष्ट कार्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रमवार सूचनांना अल्गोरिदम म्हणतात. अल्गोरिदम ही आवश्यक आउटपुट मिळविण्यासाठी क्रमवार सूचना वापरून समस्या सोडविण्याची एक प्रभावी पद्धत आहे. आता तुम्ही म्हणाल ही पद्धत तर आपण नेहमीच वापरतो, फक्त तिला काय अल्गोरिदम हे नाव दिलेलं आहे. मग ते कोणतंही असेल, जसं आपण शाळेत जाण्यासाठी तयार होतो, त्याचा देखील आपला अल्गोरिदम तयार होऊ शकतो. एखादी रेसिपी बनवतो तो तर अल्गोरिदम असतोच. पाठाची एखादी तयारी त्याचा अल्गोरिदम, खेळाची तयारी त्याचा अल्गोरिदम. म्हणजे ठराविक वेळेत आपल्याला विशिष्ट कार्य करायचंय आणि त्यासाठी जे आपण स्टेप बाय स्टेप क्रमवार ज्या सूचना मांडतो त्याला अल्गोरिदम असे म्हणतात. आपलं रोजचं चहा बनवणे, त्याचा चहा बनवण्याचा अल्गोरिदम, वडापाव बनवणे, एटीएम मधून पैसे काढणे, फोन लावणे. आता याच्यात थोडा थोडा बदल होऊ शकतो, की जसं चहा बनवण्यामध्ये मला जर चहा बनवताना आधी आलं उकळून घ्यायला आवडत असेल, तर तुम्हाला कदाचित त्यात आलं आवडतही नसेल. बरोबर. म्हणजे अ, प्रत्येकाचा जो अल्गोरिदम आहे तो सारखाच आला पाहिजे असं काही नाही. तो आपल्या स्थळ आणि काळ, वेळेपरत्वे बदलू शकतो. जसं एटीएम मधून पैसे काढण्याची जी पद्धत आहे ती वेगवेगळ्या बँकांची थोडीफार स्टेप्स फरक असू शकतो. वडापाव बनवण्याची पद्धत आपण घरी बनवतो वडापाव त्यापेक्षा जो हॉटेलमध्ये बनवतात त्या ह्याच्यामध्ये थोडा क्रमामध्ये फरक होऊ शकतो. मुलं शाळेसाठी तयार होतात, पाठाचे आपण नियोजन करतो, चित्र काढणे, पुस्तक वाचन, या सर्व आपल्या दैनंदिन व्यवहारातील गोष्टीमध्ये क्रमवार सूचना म्हणजे काय? अल्गोरिदम. आता अल्गोरिदमचा स्क्रॅच कोडिंग मध्ये वापर. आता अल्गोरिदम संकल्पनेचा वापर करून त्रिकोण तयार करणे. मग स्क्रॅच मध्ये आपल्याला कोणता कोड ऍडजस्ट करावा लागेल त्रिकोण काढण्यासाठी? तर पहिल्यांदा आपण वेन ग्रीन फ्लॅग क्लिक, हा तर कंपल्सरीच आहे, बरोबर. स्क्रॅच मध्ये जर समजा कुणी अजूनही स्क्रॅच ओपन केलं नसेल, स्क्रॅचचा इंटरफेस ओपन केला नसेल, तर आपण त्याचाही परिचय करून देऊ. नंतर मग सिलेक्ट पेन. आता आपल्याला ड्रॉ करायचं आहे त्रिकोण, त्यामुळे आपल्याला पेन सिलेक्ट करावा लागेल, पेन डाऊन ठेवावा लागेल. आता बघा पेन हा आपल्याला स्पेशल टूल आपल्याला आधी घ्यावं लागेल, कारण ते स्क्रॅच मध्ये ऑलरेडी नसतं. ते टूल तिथेच असतं, तिथून आपल्याला घ्यावं लागतं. ते मी तुम्हाला दाखवील. आणि मग आता हे ऍक्शन्स करताना तुमच्या लक्षात येईल. आता फक्त हे स्टेप बाय स्टेप आपण याचा अल्गोरिदम वाचतो. सिलेक्ट पेन, पेन डाऊन, मूव्ह 100 स्टेप्स, वेट 2 सेकंड, टर्न 120 डिग्री, मूव्ह 100 स्टेप्स, वेट 2 सेकंड,
टर्न 120 डिग्री, मूव्ह 100 स्टेप्स, पेन अप. पेन अप झाला म्हणजे आपण स्टॉप केलं, लिहायचं स्टॉप केलं. आता तुमच्या लक्षात येईल बघा, त्रिकोणाच्या आपल्याला 3 बाजू काढायच्या, त्यामुळे इथे बघा 120 डिग्री मध्ये इथे आपण 2 वेळा टर्न झालेलो आहोत, बरोबर. वेट 2 सेकंद इथं आपल्याला दिलेलं आहे, कारण तुमच्या लक्षात यावी कृती, नाहीतर पातळ डोळ्याची पापणी लावते ना लावते तो झपकन आपला त्रिकोण काढून होतो, जर तुम्ही तिथे वेट हा ऑप्शन नाही दिला तर. अँड नाऊ लाईव्ह डेमो. लाईव्ह डेमो मध्ये आपण तुम्हाला स्क्रॅच मध्ये त्रिकोण काढून दाखवू. आता मी फक्त काय करते, आता सध्या पीपीटी रन करते, त्या फ्लो मध्ये आपण एक एक घेऊ आणि मग स्क्रॅचचा इंटरफेस ओपन केला की त्यात आपण त्रिकोण, वर्तुळ सगळे बघूया आकार. आपण इतर विषयांमध्ये अल्गोरिदमचा उपयोग कसा करू शकता. अल्गोरिदम शिकवताना विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे विचार करण्यास कसे प्रवृत्त करता येईल. आता मला याचं कोणीतरी उत्तर सांगा. इतर विषयामध्ये अल्गोरिदमचा उपयोग कसा करू शकतो. माईक चालू करून. हा, मॅडम विज्ञानमध्ये एखादं दाखवायचं असेल. तुमचा आवाज ब्रेक होतोय मॅडम, पण तुम्ही बरोबर सांगितलं, विज्ञान विषयामध्ये विज्ञान विषयामध्ये एखाद्या प्रयोगाचं हो प्रात्यक्षिक दाखवायचं असेल, तर त्यात आपण वापर करू शकतो. बरोबर आणखीन बरोबर नकाशा वाचनामध्ये करेक्ट. भूगोलाचा वापर करू. हो, भूगोल विज्ञान. म्हणजे एखाद्या व्याकरणाच्या प्रश्नामध्ये, मराठीच्या व्याकरणाच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. आता मॅडम तुमचं नाव सांगा, कोण बोलताय. मी आता मीना अच्छा, मीना मॅडम. येस येस येस. मॅडमने बरोबर सांगितलंय अगदी. सायन्स, नंतर विज्ञान, भूगोल, मराठी. मॅडम गणित विषयामध्ये पण आपण एखादं समजा मुलांनाच गणित फळ्यावर सोडवायला सांगितलं आणि नंतर इतर मुलांना समजून देण्यासाठी तोच मुलगा स्टेप बाय स्टेप सांगू स्टेप बाय शकतो. स्टेप म्हणजे अगदी बरोबर. म्हणजे सगळ्याच मुलांची समोरच्या आणि सांगणाऱ्या आणि विथ आपल्या त्या स्टेप्स हो, लक्षात आपण राहतील. शिकवताना त्यांना सोडवून दाखवताना सुद्धा स्टेप बाय स्टेप कृती करत जातो, म्हणजे तो त्या गणिताचा काय असतो, एक अल्गोरिदमच, ते उदाहरण सोडवतानाचा अल्गोरिदमच तयार होतो. अगदी बरोबर. आणि त्यांना आपण ऐतिहासिक घटनांचा क्रम. करेक्ट, ऐतिहासिक घटनांचा क्रम, सनावळ्या, त्याच्यानुसार तो एक अल्गोरिदमच असतो. अगदी बरोबर. म्हणजे मराठीमध्ये पण विद्यार्थ्यांना गोष्ट पूर्ण करण्यासाठी पण त्याचा उपयोग हो, होतो. खूप छान उदाहरणं दिली आहेत. गोष्ट सुद्धा पूर्ण मॅडम करू शकतो. चित्रकलेत चित्रकलेमध्ये सुद्धा. करेक्ट, बरोबर. आधी आकार, मग ते आकारांपासून चित्र, मग ते चित्र काढून झाल्यानंतर ते रंगवण्याची सुरुवात. रंगभूमी, करेक्ट, बरोबर. कागद कसा मॅडम बनवायचा, लॉजिकल थिंकिंग समस्या सोडवताना. हा, बरोबर. लॉजिकल थिंकिंग समस्या सोडवताना आपल्याला त्याचा आधी क्रम तयार करावा हा, लागतो, की कोणत्या स्टेप्स कौशल्याने आपण सॉल्व्ह पद्धतीने विचार करणार. करण्यास. हम्म. म्हणजे बघा, तुमच्याच लक्षात आलं असेल की आपण सगळ्या विषयांना हात लावलेला आहे जवळजवळ. म्हणजे आपण जसं दैनंदिन जीवनातील उदाहरणं पाहिली, तसे विषय सुद्धा हे सगळ्या विषयांमध्ये अल्गोरिदम हा असतो. आर्ट आणि क्राफ्ट मध्ये पण मॅडम, कशात? पेपर फोल्डिंग पद्धती, आर्ट आणि क्राफ्ट, येस येस. कला आणि हो, हस्तकला, अगदी. क्राफ्ट मध्ये तर आपण ज्या पेपर वस्तू फोल्डिंग बनवतो त्या पद्धती. स्टेप बाय हा. स्टेपच बनवतो. आर्ट मध्ये पण सेम. करेक्ट, खूप छान. स्पोर्ट्स मध्ये खेळाचे नियम समजावणे, हो, क्रिकेट sports. मध्ये एक ओव्हर कशी टाकायची असले. बरोबर बरोबर. आणि रोजच्या जवळजवळ जीवनात everyday life. मॅडम अल्गोरिदम वापरलं जातं असं दिसतंय, आणि दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण अल्गोरिदमच वापरतोय. हो. हे आता तुम्ही वाक्य बोलताय तेच मी कम्प्लीट करतेय, की ते अगदी योग्य पद्धतीने त्याला समोपचाराने घेतलं जातंय. हो, अगदी. जसं आपण मुलांना जेव्हा आपण गुड हॅबिट्स
शी परिचय करून देतो त्यावेळेला त्यांना आपण अल्गोरिदमच सांगत असतो की नाही, की उठल्याबरोबर उठल्यापासून ते शेवटपर्यंत आपल्याला कोणत्या स्टेप बाय स्टेप्स कृती करायला पाहिजेत, कोणत्या क्रमाने करायला पाहिजेत, हा एक अल्गोरिदमच आपण त्यांना सांगत असतो. आता PLC2 असाइनमेंट, ही असाइनमेंट 2 खाली दिलेल्या विषयावर एक आपल्याला प्रकल्प तयार करायचा आहे आणि दोन्ही फाईल काय करायच्या, अटॅच करायच्या. यामध्ये 1 ते 10 पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज कशी करता येईल यावर विचार करा. तुम्ही या संबंधीचे तुमचे विचार, कल्पना कागद आणि पेन यांच्या सहाय्याने लिहून त्याचा फोटो काढू शकता आणि इथे अपलोड करू शकता. आता बघा, कागद पेन घेऊन लिहू शकता म्हणजे तुम्हाला त्याचं काय लिहायचंय, अल्गोरिदम लिहायचंय, बरोबर. म्हणजे तुम्ही 1 ते 10 अंकांची बेरीज कशा पद्धतीने सादर करणार आहात, तुमच्या मनामध्ये काय आहे नेमकं कन्सेप्ट, म्हणजे समजा तुम्हाला स्क्रॅच मधले 2 स्प्राईट घ्यायचेत आणि त्यांचं तुम्हाला काय करायचंय, कॉन्व्हर्सेशन, संभाषण दाखवायचंय. म्हणजे आता समजा शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या संभाषणातून तुम्हाला दाखवायचंय किंवा 2 विद्यार्थी चर्चा करतायत, 2 मित्र चर्चा करतायत आणि त्यांच्या चर्चेतून तुम्ही दाखवू शकता, की 1 ते 10 अंकांची बेरीज कशी करायची. आणि तुम्ही जो अल्गोरिदम लिहाल त्याचा फोटो तुम्ही सबमिट करू शकता किंवा जर तुम्ही वर्डमध्ये जर टायपिंग केलं तर तुम्ही वर्ड फाईल टाईप करू सबमिट करू शकता. आणि त्याच जोडीला तुम्हाला स्क्रॅचमध्ये प्रोजेक्ट तयार करायचा आहे हा, आणि मग त्याची फाईल तुम्हाला SB3 फाईल सबमिट करायची आहे, बरोबर. याच्यात कुणाला काही शंका आहे का? म्हणजे आता ह्याचं मी तुम्हाला उदाहरण दाखवते स्क्रॅच ओपन करून, पण ह्या प्रश्नामध्ये कुणाला काही डाऊट असेल तर प्लीज विचारा. ओके, म्हणजे कुणाची याच्या बाबतीत काही शंका नाहीये. म्हणजे इथे बघा, प्रकल्प 2 भागात विभागलेला आहे. दोन्ही फाईल्स एकदाच अटॅच करून नंतर सबमिट करा. म्हणजे बऱ्याच जणांची शंका असतात ना, माझं हे अल्गोरिदम लिहून झाला, नंतर मी स्क्रॅचमध्ये प्रोजेक्ट बनवते, मग अल्गोरिदम मी सबमिट करून टाकला आणि ती क्लोज झाली टॅब, आता मॅडम माझं सबमिटच होत नाही, असं प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळं इथे स्पष्ट लिहिलंय त्यांनी, दोन्ही फाईल एकदाच अटॅच करा, म्हणजे दोन्ही तयार करून ठेवा. म्हणजे मी सुरुवातीलाच तुम्हाला जसं सांगितलं होतं, की तुम्ही एखादा फोल्डर बनवून ठेवा आणि तुमच्या जे असाइनमेंट आहेत त्या जसं तयार होतील तसे तिथे सेव्ह करून ठेवा, त्याला नाव देऊन ठेवा. म्हणजे तुम्हाला त्यात काही चेंज करायचं असेल तर तुम्ही चेंज करू शकता आणि मग सबमिट करायच्या वेळेला मग डायरेक्ट त्या सबमिट करा. म्हणजे सबमिट करायची घाई करू नका. तर मी आता पुढचं काय आहे, एकच मिनिट. टिप, प्रत्येक प्रकल्पासाठी तुम्हाला 2 फाईल सबमिट करणे आवश्यक आहे. पहिली फाईल फोटो किंवा वर्ड किंवा PDF फाईल असावी आणि दुसरी फाईल स्क्रॅचची SB3 फाईल असावी. ओके. आता क्वेश्चन अँड आन्सर्स जे आता आपले होणारच आहेत आणि फीडबॅक फॉर्म तो रिपेअर झाला असेल तर आपण तो पाठवू. थँक्यू. चला, अशा प्रकारे आपली इथे PPT संपली आहे आणि आपल्याला इथे आता मी काय करणार आहे, स्क्रॅचचा इंटरफेस ओपन करणार आहे. दिसते का सगळ्यांना स्क्रॅच? हो. ओके. आता हे मी तुम्हाला म्हणजे आता खूप वेगवेगळ्या अँगलने याचा आपण विचार करू शकतो बरं का. आता सगळ्यात पहिल्यांदा हा आपला कोड एरिया, इथे आपण कोड सगळे इथलचे जुळवतो, बरोबर. नंतर हा इथे दिसतोय हा स्टेज एरिया. स्टेजमध्ये इथे बघा हे लास्टला जे आहे इथून आपण हा बॅकड्रॉप सिलेक्ट करतो, हे तर सगळ्यांना माहिती आहे, बरोबर.
याच्यावर क्लिक केलं की हे सगळे बॅकड्रॉप्स ओपन होतात. मग आपल्या घटकाला अनुसार आपण बॅकड्रॉप सिलेक्ट करायचं. तर मी काय केलं मग शाळेचाच बॅकड्रॉप निवडला तो. किंवा तुम्ही आता साधी वॉल म्हणजे वॉल घेतली आणि हा स्प्राईट निवडण्यासाठी इथे क्लिक केलं. ह्यातला तुम्ही कोणताही स्प्राईट निवडू शकता. ही पहिली मुलगी निवडू शकता किंवा कोणता पण तुम्हाला जो निवडायचा आहे तो. किंवा इवन तुम्ही इथलच पाहिजे असं काही नाही. बघा इथे ब्रश आहे, ब्रशने तुम्ही ड्रॉ करू शकता. त्यानंतर इथे हा स्टार आहे. ह्याचा मी काही उपयोग नाही केलेला अजून. स्टारचं काय आहे? ओके, हा स्टार फिश आला. दिसलं का तुम्हाला? स्टारवर क्लिक केल्यावर. तर त्यानंतर सगळ्यात वरती जे आहे अपलोड स्प्राईट. तर अपलोड स्प्राईट तुम्ही कसं करू शकता की जसं मी माझा प्रोजेक्ट बनवताना मी काय केलं होतं की वर्गातले विद्यार्थ्यांचे जे फोटो काढलेले आहेत ना, तोच फोटो मी घेतला आणि टीचर म्हणून मी माझा स्वतःचा फोटो घेतला. त्याचं बॅकग्राऊंड इरेज केलं आणि 2 स्प्राईट मी वापरले. म्हणजे ओरिजिनल स्प्राईट वापरले, इथलचे न वापरता. तर तुम्ही तसंही करू शकता. बॅकड्रॉपच्या बाबतीत पण सेम तसंच आहे. अपलोड बॅकड्रॉपमध्ये तुम्ही तुमच्या शाळेचा फोटो, जसं मी माझ्या शाळेचा फोटो जो काढलेला आहे, बॅकग्राऊंडला मी शाळेचाच फोटो घेतलेला आहे. तुम्ही तसंही करू शकता. तुमच्या वर्गातला फोटो घेऊ शकता बॅकग्राऊंडसाठी किंवा अगदी इथलचंच असं भिंत किंवा या शाळेची इमारत जी इथे अवेलेबल आहेत, त्यातलाही निवडू शकता. काहीच अडचण नाही. म्हणजे तुम्ही सोप्यात सोपं. अरे बापरे! आता 10 मिनिटात आपली मीटिंग संपणार आहे. तर हा एवढा तरी टॉपिक मी कव्हर करते. ओके. 10 मिनिटानंतर 7 मिनिटाचा हे असणार आहे, गॅप असणार आहे. 7 मिनिटानंतर पुन्हा याच लिंकवरती तुम्ही जॉईन व्हा. म्हणजे आपण पुढचे स्क्रॅचचे आपण बघू. चला आता बघा इथे हा हा जो मुलगा आहे, आता बघा मी ग्रीन फ्लॅगवर क्लिक केलं. लेट्स ऍड 2 नंबर्स. एंटर फर्स्ट नंबर. 2 अंकांची बेरीज तो करून दाखवतोय आणि इथे सूचना आली एंटर फर्स्ट नंबर. तुम्ही पहिला आकडा तिथे ऍड करा. मग मी हा टाईप केला. 5 आकडा टाईप केला आणि बरोबर चिन्हावरती क्लिक केलं. मग आलं एंटर सेकंड नंबर. आता दुसरा आकडा क्लिक करा. मग मी इथे 3 आकडा टाईप केला आणि बरोबर ह्याच्यावरती क्लिक केलं. त्याने आन्सर लगेच दिलं 8. तर हे मी सिंपल आत्ता तयार करून ठेवलं तुम्हाला दाखवायसाठी. तर याच्यासाठी कोणत्या स्टेप्स फॉलो केल्या तुम्हाला एकदा मी थोडक्यात सांगते. बघा हे तर माहितीये तुम्हाला की आता हे इथे वरती दिसत आहेत नंबर 1, नंबर 2. हे काय आहेत? व्हेरिएबल्स आहेत. इकडे जर आपण बघितलं बघा, हे मोशन, लुक, साऊंड, इव्हेंट्स, कंट्रोल, सेन्सिंग, ऑपरेटर्स, व्हेरिएबल्स, माय ब्लॉक्स. तर इथे व्हेरिएबल्सवर क्लिक केल्यानंतर बघा, इथे बघा नंबर 1 आणि नंबर 2 असे व्हेरिएबल दिसत आहेत. तर हे हे व्हेरिएबल काय केलेत? मी तयार केले. म्हणजे कसे तयार केले? तर इथं मेक अ व्हेरिएबल. मेक अ व्हेरिएबल वर गेल्यानंतर असा बॉक्स ओपन होतो आणि मग न्यू व्हेरिएबलचं नाव. जर मी याला नाव दिलं सम, SUM, असं सम नाव दिलं मी. इथे बघा आलंय फॉर ऑल स्प्राइट्स, फॉर धिस स्प्राइट ओनली. तर हे ऑल स्प्राइट्स असलं तरी ते काय ऑल स्प्राइट्सला नाही जात. म्हणजे आपण जी सिलेक्ट करू त्याला. आता सध्या आपले प्रोजेक्टमध्ये एकच स्प्राइट आहे, त्यामुळे ते फॉर धिस स्प्राइट ओनली ओके केलं. तर इथे बघा समचा सुद्धा बॉक्स आला. तर समच्या बॉक्सची काय मला गरज नाहीये, किंवा तो ऍड पण करू शकते. आता तुम्हाला थोडक्यात मी एक्सप्लेन करते बघा एक एक. व्हेरिएबलचं समजलं तुम्हाला? कुणीतरी मला माईक चालू करून सांगा.
हो. हा म्हणजे आपल्याला जर तुम्हाला 3 अंकांची बेरीज घ्यायची असेल 4 अंकांची तर तुम्ही तेवढ्या नंबरचे व्हेरिएबल्स घेऊ शकता. हं? आता इथे तुम्ही लक्षात येईल इथे बघा पहिला से ब्लॉक आहे दुसरा आस्क ब्लॉक आहे. हं? तर से आपल्याला बोलायचंय आपण से ब्लॉक जोडणार. तुम्हाला आस्क क्वेश्चन विचारायचा आहे तुम्हाला आन्सर अपेक्षित आहे तुम्ही आस्क ब्लॉक जोडणार. ओके आता बघा से ब्लॉक जोडला. से ब्लॉक कुठून घेतलाय हे बघा लुक्स मधून. से हॅलो से हॅलो हा ब्लॉक घेतल्यानंतर ह्या हॅलोवर क्लिक करून हे जे मला वाक्य तिथे जोडायचं आहे दाखवायचं इथे हा मुलगा म्हणताना ते वाक्य मी टाईप केलं. इथे तुम्ही मराठी वाक्य पण टाईप करू शकता. इथे इंग्लिशच्या ऐवजी मराठी फॉन्ट सिलेक्ट करा आणि इथे मराठी टाईप करा. दोन दोन नंबर ची बेरीज करूया. ओके 2 नंबरची बेरीज करूया म्हणजे 2 आता ते चुकलंय बरं का इथे मला टायपिंग मिस्टेक 2 आकड्यांची पण म्हणू शकतो. पहा 2 आकड्यांची बेरीज करूया. हं? आता 2 आकड्यांची बेरीज करूया म्हटल्यानंतर तुम्हाला मी विचारणार तुमचा पहिला अंक टाका. मग इथे मी आस्क ब्लॉक जोडला. आस्क ब्लॉक कुठून घेतला मी सेन्सिंग मधून. हे बघा आस्क आस्क ब्लॉक मध्ये काय आहे व्हॉट्स युअर नेम असं लिहिलेलं आहे. ते मी क्लिक करून काय केलंय त्याच्याऐवजी मला जो क्वेश्चन विचारायचा आहे एंटर फर्स्ट नंबर हे टाकलं. ते टाकल्यानंतर आस्क हा क्वेश्चन विचारल्यानंतर मी काय टाकलं मी जोडला सेट ब्लॉक जोडला. सेट बघा व्हेरिएबल्स मध्ये सेट माय व्हेरिएबल कारण आपण हे जे व्हेरिएबल घेतलंय नंबर 1चं त्याच्यामध्ये त्यांनी टाकलेला आकडा सेट झाला पाहिजे. मग हे सेट माय व्हेरिएबल हा ब्लॉक घेतला आणि बघा इथे माय व्हेरिएबल जे आहे तिथे छोटा त्रिकोण आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हे व्हेरिएबल्सची लिस्ट दिसते. बघा हे 3 व्हेरिएबल आपण तयार केलेली नावं दिसतात. रिनेम व्हेरिएबल डिलीट व्हेरिएबल असे दिसतात. तर त्यातलं आपल्याला कोणतं नाव द्यायचंय कोणतं सिलेक्ट करायचंय नंबर 1 मग ते सिलेक्ट केलं मी. ओके आणि इथे आन्सर तर आन्सर कुठे आहे बघा सेन्सिंग सेन्सिंग ब्लॉक मध्ये बघा हे आन्सर हे असं इथे जोडलं. मग पुन्हा आस्क ब्लॉक जोडला. एंटर सेकंड नंबर आता दुसरा आकडा तुमचा टाईप करा. त्याच्यानंतर पुन्हा सेट व्हेरिएबल मधून हे काय टाकलंय सेट नंबर 2 आन्सर आणि मग तिसऱ्या ह्याला से ब्लॉक जोडला. लुक्स मधला हा जो से ब्लॉक आहे हाच से ब्लॉकला. आता याच्यामध्ये बघा हे प्लसचं जोडलंय नंबर 1 आता आपले नंबर 1 आणि नंबर 2 ची काय होणार आहे बेरीज होणार आहे. मग ते बेरीजचं कुठून घेतलं ऑपरेटर्स मधून बघा हे बघा इथे प्लस मायनस मल्टिपल डिवाइड हे आहेत. तरी त्यातलं हे प्लसचं घेतलं आणि मग प्लस मध्ये आपले व्हेरिएबल्स जोडले. हा 1 नंतर हा 2 आणि हे कुठे टाकलं हॅलोच्या इथे टाकलं बघा से आणि मग इथे पाहिजे तर तुम्ही उत्तर जास्त वेळ दिसायसाठी तुम्ही 3 सेकंद 4 सेकंद असं टाकू शकता. आता बघा आपलं ऑपरेट करून आता हे सम तुम्हाला मी दाखवण्यासाठी हा ऍड केला होता. ऍक्च्युली तो आपण इथे यूज केलेला नाहीये. बघा 2 आकड्यांची बेरीज करूया. पहिला आकडा 8 बरोबर एंटर सेकंड नंबर दुसरा आकडा 5 बघा 13 आन्सर आलं. ओके तर मी हे
सोप्यात सोपा ब्लॉक शोधून ठेवलाय तुम्हाला दाखवायसाठी. हं? आता अवघडवाला ब्लॉक तुम्हाला दाखवते मी. आधी मला सांगा, हे तुम्हाला समजलंय का? ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. म्हणजे तुम्हाला हे असंच वापरा असं नाही मला म्हणायचंय. तुम्ही ह्याच्यामध्ये प्लस, मायनस तुम्ही ह्याच्यात अजून खूप खूप काय काय करू शकता. की म्हणजे दोन संख्यांची बेरीज, वजाबाकी, बेरीज वजाबाकी केल्यानंतर पुन्हा बेरीज, असा आपण जो पहिली दुसरीला आहे ना, ट्रायंगल आहे बघा. म्हणजे 8 आणि 5 13. मग 13तून 8 वजा केले तरी 5 येतात. 13तून 5 वजा केले तरी 8 येतात. असा जो ट्रायंगल दाखवलाय ते सुद्धा तुम्ही याच्यातून दाखवू शकता. मग तुम्हाला पाहिजे ते तुम्ही दाखवू शकता. फक्त इथं काय करायचं, तुम्हाला कोड सेट करायचे ते. तर तुम्ही ते एक एक वापरून बघा, तुम्हाला आयडिया येईल. आणि जर तुम्हाला अवघड वाटलं तर हे सोप्यात सोपं यातलं तुम्ही वापरा. याच्यात कुणाला अडचण आहे? आपली मीटिंग संपली ना, 1 मिनिटानंतर संपेल. तर प्लीज 7 मिनिटांनी तुम्ही जॉईन व्हा. पुढचे आपण त्रिकोण बनवायचा, वर्तुळ बनवायचं, रेक्टँगल बनवायचा ते आपण दाखवूया. बरं, याच्यात कुणाला अडचण असेल तर प्लीज माईक ऑन करून विचारा. हॅलो, माझा आवाज येतोय? येते मिस. हा. हे समजलंय का तुम्हाला? हो मॅडम. हो. ओके, चालेल. मग मी तुम्हाला आणखीन एक ओपन करून दाखवते. हा. आपल्याला होतं ना ट्रायंगलचं. आता बघा, लोड फ्रॉम युअर कॉम्प्युटर याच्यावर क्लिक केल्यानंतर मी इथे सेपरेट फोल्डरच बनवून ठेवलाय, SB3 फाईल्स. स्क्रीन दिसते का तुम्हाला? स्क्रॅचचं मगाशी जिथे आपण थांबलो होतो दिसतंय का इंटरफेस? हो 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 हो. हो दिसते मॅडम. येस. पहा आता हे तुम्हाला सोपं, मी सगळ्यात सोपं दाखवलं 2 अंकांची बेरीजचं. तर 1 ते 10 अंकांची बेरीज याचा मी सबमिट केलेला जो प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला दाखवते. तुम्हाला वाटलं तर त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. तर मी असा विचार केला की 1 ते 10 अंकांची बेरीज करायची आहे. मग जसं स्कॉलरशिपमध्ये प्रश्न असतो आणि त्याचा आपण फॉर्म्युला वापरतो, बरोबर की नाही? की 1 ते 10 अंकांची बेरीज करण्यासाठी समजा 10 अंक आहेत. किती? 1 ते 10. तर मग 10 गुणिले 10 अधिक 1 भागिले 2. बरोबर? म्हणजे काय येते, त्या 1 ते 10 अंकांची टोटल येते. बरोबर आहे? तर हा फॉर्म्युला इथे वापरलाय मी. तुम्हाला ते दाखवते माझं. हे पहा. आता मी इथे काय केलं, वर्गातल्या माझ्या विद्यार्थ्याचा फोटो आणि माझा फोटो आणि बॅकग्राऊंडला इथलच हे केलंय मी. एक शाळा टाईप असं मला वाटलं, हे हॉल, त्याचा फोटो म्हणजे हा पॅसेज दिसतोय. आणि बघा, तुम्हाला रन करून दाखवते मी. फुल स्क्रीन करते, पुन्हा एकदा दाखवते बघा. हॅलो करण, नमस्ते मॅडम, मी 1 सेकंदात उत्तर देण्यासाठी तयार आहे. जसे तुम्ही 10 अंक टाईप केले तर बरोबर चिन्हावर क्लिक केल्यावर 1 ते 10 अंकांची बेरीज मी सांगेल, असं करण आमचा म्हटलंय. एंटर द व्हॅल्यू फॉर n. मग n साठी तुम्ही व्हॅल्यू टाकायची आहे. म्हणजे आता समजा मी 10 टाकली. इथे इंग्लिश करते मी, लँग्वेज. 10 अंक 10 आकडा टाकल्यानंतर बरोबर वरती टिक केलं मी. करणने लगेच आन्सर दिलं 55. तर करणने कसं काढलं 1 ते 10 अंकांची बेरीज 55 येते, हे 1 सेकंदात कसं काढलं? तर आपलं हे आता स्कॉलरशिप टाईप क्वेश्चन. तर हे म्हणजे कोडिंग एवढं फास्ट करून दाखवतो. आपण काय केलं, तसा कोड सेट केला. आता मी तुम्हाला काय कोड सेट केला तो दाखवते. आता हे
हॅलो करण, हा एकच डायलॉग माझा आहे आणि 2 सेकंड. हा, आता एक लक्ष ठेवायचं, तुम्हाला असंही बनवायचंय, स्क्रॅच मध्ये डायलॉग्स बनवायचे. तर तुम्ही काय करायचं, तो पण तुम्हाला मी दाखवते की पॅरलल तुम्ही करत जायचं. म्हणजे आता बघा, सुरुवातीला माझं वाक्य आहे हॅलो करण, आणि ते मी किती मला बोलायला ते तुम्हाला किती सेकंद दिसलं पाहिजे, 2 सेकंद. मग इथे मी 2 सेकंद सेट केलेले आहे. जेव्हा करण माझ्या क्वेश्चनला आन्सर देणार त्यावेळेला हे वाक्य एवढं मोठं आहे ना, त्यावेळेला मी बोलत असताना करण काय करणार, 2 सेकंद वेट करणार, वाट पाहणार. येते लक्षात तुमच्या? आता बघा, माझी मैत्रीण जॉईन झाली की नाही माहित नाही, मग अशी मला दिसली नव्हती. तिने मला सांगितलं की मी डायलॉग्स वगैरे सगळे टाकले, पण माझं सगळं ओव्हरलॅप होतोय. तर तुम्हाला सुद्धा असा अनुभव आला असेल की ओव्हरलॅप होतोय. तर कशामुळे ओव्हरलॅप होतो, की त्यांच्यामध्ये जो वेटचा जो टायमिंग दिलाय तो जर मॅच झाला नाही, तर ह्या स्प्राईटची वाक्य जायच्या आधीच इकडची वाक्य येत आहेत, ती जात नाही तर दुसरी येत आहेत, असा गोंधळ होऊ नये म्हणून तुम्हाला मी आपला अल्गोरिदम सांगते. तुम्हाला प्रोजेक्ट तयार करायचा. बघा, तुम्हाला पहिल्यांदा मी काय सांगितलं बघा, की पहिलं माझं वाक्य आहे हॅलो करण, आणि इथे मी 2 सेकंद सेट केलेली आहेत. 2 सेकंद म्हणजे हे करण, हे वाक्य इथे 2 सेकंद दिसलं पाहिजे. हे वाक्य मी बोलते तोपर्यंत करण 2 सेकंद वाट पाहणार आहे. मग त्याला मी इथे काय वेट ब्लॉक दिला. तो कुठून दिला? कंट्रोल मधून. कंट्रोल मध्ये हा वेट 1 सेकंड हा असतो. तर ह्या 1 वर क्लिक केल्यानंतर आपण त्याचे 2, 3 किती पण आपण सेट करू शकतो. बरोबर? त्यामुळे काय होणार, करणचं आणि माझी वाक्य ओव्हरलॅप नाही झाली की मी बोलले लगेच करणची वाक्यामध्येच आली, असं होणार नाही. इथे जर मी वेट ब्लॉक नसता जोडला तर काय झालं असतं, तुम्हाला दाखवते. बघा, बघा, दोघांचे डायलॉग एकाच वेळेला आले की नाही. मग हे असं आपल्याला झालं नाही पाहिजे. ओके, म्हणून साठी वेट ब्लॉकचं फार महत्व आहे. आणि ते पण त्याचं टायमिंग बरोबर. मी माझ्या वाक्याची तिथे 2 सेकंद जोडलीत, वेटला पण इथे 2च सेकंद देणार. आणि मग करण बोलतोय, तर करणचं वाक्य किती सेकंद दिसलं पाहिजे, तर मी इथे लिहिले 7 सेकंद दिलेत, कारण जास्त मोठं वाक्य आहे म्हणून 7 सेकंद तुम्हाला दिसल्यानंतर तुम्ही ते वाचू शकता. या हिशोबाने मी 7 सेकंद ते ठेवलेलं आहे. आणि जर समजा करण नंतर माझं वाक्य टाकायचं असेल, माझा डायलॉग दाखवायचा असेल, तर काय करावं लागेल, की इथे मला वेट ब्लॉक 7 सेकंद ठेवावा लागेल आधी, आणि मग त्याच्यानंतर माझे डायलॉग इथे टाकावे लागतील. येते लक्षात तुमच्या? आता हे झालं, हे तुम्हाला सांगितलं डायलॉगचं कसं हे करायचं. आता मी इथे टाकलेलं फॉर्म्युला तुम्हाला दिसत असेल, की करणने आमच्या सांगितलंय की 1 सेकंदात मॅडम तुम्ही कोणते पण अंक सांगा, त्याची मी बेरीज करून दाखवतो. 10 टाईप करा, 50 टाईप केले तरी करण लगेच 1 ते 50 ची टोटल 1 सेकंदात दाखवणार. तर त्यासाठी बघा, पहिला आस्क ब्लॉक टाकलाय, एंटर द व्हॅल्यूज फॉर एन अँड वेट. त्यासाठी मी हे व्हेरिएबल घेतले 2, एन आणि सम. हे 2 मी मुद्दाम जास्त, तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्याला मराठीत नाव टाकू शकता, इंग्लिश मध्ये टाकू शकता, काहीच अडचण नाहीये. हे 2 व्हेरिएबल घेतले. मग आस्क ब्लॉक टाकला की विचारणार ना, तो आस्क करणार. आता तुमचा एन ची तुमची व्हॅल्यू टाका. एन ची व्हॅल्यू टाकानंतर सेट एन टू आन्सर. तुम्हाला मगाशी दाखवलं होतं, हा सेट माय व्हेरिएबल ब्लॉक हा जोडलाय मी, आणि तिथे माय व्हेरिएबलची इथे एन सिलेक्ट केलंय. त्यानंतर ती व्हॅल्यू टाकल्यानंतर सेट सम
आता हा कॅल्क्युलेशन करणार, तर हे बघा हे कॅल्क्युलेशन कसं जोडलेलं आहे. तर ह्याचं सिक्वेन्स सुद्धा तितकाच महत्वाचा आहे बरं का. पहा इथे दिसतंय तुम्हाला n × n+1, म्हणजे जी व्हॅल्यू टाकली आहे, जसं आपण 1 ते 10 अंकांची बेरीज करायची, त्यासाठी 10 × 10 + 1 म्हणजे 11, 11 × 10 110/2 भागिले 2 केल्यानंतर मग 55, बरोबर. आणि मग ते ऑटोमॅटिक से सम लगेच ऑटोमॅटिक आन्सर येतं. तर मी ह्या अँगलने विचार केला 1 ते 10 अंकाची, तर हे असंच करायला पाहिजे असं काही नाही. मगाशी तुम्हाला दाखवलं तसं 2 अंकांची बेरीज करून सुद्धा तुम्ही दाखवू शकता. तुम्हाला आणखी कोणती सोपी मेथड वाटली ती वापरू शकता. प्रत्यक्ष वस्तू घेऊ शकता, त्याच्यावर नंबरिंग टाकू शकता. पाहिजे तितकं तुम्ही अट्रॅक्टिव्ह करू शकता. तुम्हाला मी दोन्ही प्रकारची उदाहरणं दाखवली. एक सोपं दाखवलं, एक थोडं अवघड सुद्धा दाखवलं. तर यात कोणाला काही डाऊट विचारायचा असेल तर प्लीज विचारा. मग आपण पुढच्या ह्याच्याकडे जाऊया, पुढच्या प्रोजेक्टकडे जाऊया. हॅलो, माझा आवाज येतोय का सगळ्यांना? कोणीतरी माईक चालू करून बोला. येतोय हो मॅडम. पुढचं घ्यायचं का? याच्यात काही डाऊट आहे का कुणाला? तुम्ही ह्याचं काय करा, तुम्हाला आता जरी जरा गोंधळल्यासारखं वाटलं ना, याचं तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून ठेवा. आणि याच्यामध्ये अजून तुम्ही काही चेंजेस करून, आणखी काही डायलॉग जोडून, आणखी एक्सप्लेन करून तुम्ही थोडं वेगळं सुद्धा तयार करू शकता. ओके. आता पुढचं तुम्हाला त्रिकोणाचं दाखवते. ट्रायंगल डिझाइन. पहा आता ट्रायंगल डिझाईन साठी मी काय केलंय, ते कॅट असते त्याच्याऐवजी हा जो बी हा किडा आहे तो घेतलाय. म्हणजे कोणतं तरी एक स्प्राईट निवडलंय मी, आणि हे इथलच बॅकग्राऊंड मधून हा बॅकड्रॉप निवडलेला आहे. आता तुम्ही हे कोड जर पाहिलेत ना, तर तुमच्या लक्षात येईल पेन टूल. जसं आपल्याला तुम्हाला मी म्हंटल ना मगाशी की पेन टूल आणावा लागतो. तर बघा आता इथे हा पेन टूल इथून कुठून आणायचं बघा. इथे लेफ्ट साईडला इथे प्लस साईन आहे. ऍड एक्सटेन्शन दिसते का तुम्हाला डाव्या बाजूला कोपऱ्यामध्ये? हो ऍड एक्सटेन्शनला क्लिक हो केल्यानंतर बघा दिसते. एवढे एक्सटेन्शन दिसतात. इथे म्युझिक ऍड करू शकता तुम्ही, पेन ऍड करू शकता, व्हिडिओ सेन्सिंग, टेक्स्ट टू स्पीच. हे सगळे मी यातले बरेचसे वापरून बघितलेत बरं का. हे टेक्स्ट टू स्पीच सुद्धा वापरता येतं, ट्रान्सलेट. म्हणजे आपल्याला जसं वेळ मिळेल तसं आपण यातलं एक एक वापरून बघू शकतो. तर आपल्या ह्याच्या प्रोजेक्टनुसार आपल्याला आवश्यक काय आहे? पेन. पेनने आपल्याला ट्रायंगल काढायचं. मग हे पेन सिलेक्ट केल्यानंतर मग हे पेन टूल ओपन होतो. मग इथे बघा इरेज ऑल, नंतर स्टॅम्प, पेन डाऊन. तर इरेज ऑल हा सगळ्यात आधी का लावलाय? कारण आपण आधी करून दाखवताना काढलेलं जे सगळं ड्रॉइंग असतं ते इरेज होण्यासाठी. स्टार्ट केल्याबरोबर ते काय दिसलं पाहिजे? पूर्ण इरेज झालेलं. म्हणून इरेज ऑल हा वापरला. नंतर पेन डाऊन. पेन डाऊन म्हणजे पेन आपण टेकवणार तेव्हा ते लिहायला स्टार्ट होणार ना, त्या अर्थाने हे पेन डाऊन आहे. आता बघा इथे 2 वेळा रिपीट ब्लॉक वापरलेत मी. तुम्हाला मी रन करून दाखवते. ऍक्च्युली हे फक्त त्रिकोण काढणे नाहीये, तर त्रिकोणाचं डिझाईन आहे. त्रिकोणापासून डिझाईन तयार करणे आहे. आणि हे मी इथे मगाशी चेंज केलं होतं, सेव्ह नाही झालं वाटतं. बघा तुम्हाला मी रन करून दाखवते डिझाईन कसं तयार होतं. किती फास्ट, एकदम फास्ट रन झालं ना हे. रांगोळी सारखं असं झालं की नाही डिझाईन तयार. आता याची जी पेनची जाडी आहे ती थोडीशी पातळ आहे. म्हणजे बघा इथे पेन साईज आहे बघा, पेन साईज बाय 1, म्हणजे हे नॅचरली 1 आहे. तर हा जर मी जोडला इथे ब्लॉक, पेन साईज, आणि ती साईज मी समजा 2 केली.
बघूया काय होतं. थोडस उठून दिसायला लागले की नाही? कुणीतरी माईक चालू करून काहीतरी म्हणा, म्हणजे मला रिस्पॉन्स मिळाल्यावर हो मला. हो मॅडम. हा. आता हो मी काय केलं, एक त्रिकोण. आता हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्रिकोणासाठी आपल्याला काय लागतं, फक्त मूव्ह 100 स्टेप्स आणि टर्न 120 डिग्री. म्हणजे त्रिकोण काढण्यासाठी आपल्याला 120 डिग्रीने तो वळाला पाहिजे, टर्न झाला पाहिजे, हो की नाही? म्हणजे तेव्हा तो त्रिकोण 3 वेळा ते फिरल्यानंतर, 3 वेळा रिपीट केल्यानंतर काय होणार, त्रिकोण तयार होणार. बघा, पण मी इथे 2 रिपीट ब्लॉक वापरलेत. मुद्दाम मी हे काढून दाखवते तुम्हाला. आता बघूया. एकच त्रिकोण झाला. आता ते तुम्हाला मी इथे काय करते, वेट ब्लॉक जोडते. आता बघूया, दिसलं? फरक दिसला तुम्हाला? 1 सेकंद त्यांनी थांबलं, एक टर्न घेतल्यानंतर पुढच्या टर्नला परत 1 सेकंद थांबलं, आणि मग तुम्हाला ही त्रिकोणाची आकृती दिसली. ओके. आता हे मी त्रिकोण काढायला मी शिकले, आणि मग मी त्रिकोणाची रांगोळी काढायला शिकले. असं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये बेसिक आणि मग त्यातलं ऍडव्हान्स फीचर असं आहे. तर आपण आपलं पीपीटी मध्ये पाहिलं की त्रिकोण काढण्यासाठी आपल्याला हे दिलेलं आहे, अल्गोरिदम. तसा हा मी तयार केलेला अल्गोरिदम. आता बघा मी काय केलं मग, ह्या त्रिकोणाला 20 टाइम्स रिपीट केलं, 20 वेळा रिपीट केलं. आणि नुसतं 20 वेळा रिपीट नाही केलं, तर मी त्याचं कलर, प्रत्येक त्रिकोणाचा मला कलर चेंज करायचा होता. मग मी काय केलं, चेंज पेन कलर केला, आणि त्याची मुवमेंट चेंज केली. जर त्याचा अँगल नाही बदलला तो एकच त्रिकोण गिरवत बसेल की नाही 20 वेळा. मग त्याला टर्न 100 डिग्री केलं, आणि मग त्याची काय झाली, डिग्री बदलली. आता इतरी मी ह्याला इथे सिलेक्ट ह्याचं XY सेट नाही केलेलं बघा. XY जर तुम्ही त्याचं जागा जर सेट केली, तर तो काय होणार, परत त्याच्या जागेवरती येणार. आता त्याचा XY सेट न केल्यामुळे काय होतोय, तो त्रिकोण बनवता बनवता जिथं गेलाय ना, तिथे तो तिथंच जातोय तो. सेट एक्स, सेट XY, हे बघा, हे गो टू XY, गो टू XY. हे जर सिलेक्ट केलं ना, तर त्याची काय झाली, ही जागा फिक्स झाली. मग तो त्रिकोण काढत काढत, रांगोळी काढत, कुठं पण किडा तो पोहोचला, तरी पण तो परत स्टार्टिंगला आहे त्या जागेवर येणार. आता याच्यामधलं मगाशी बघा, 1 सेकंद वेट नव्हता, तर त्याने झिक 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 किती फास्ट मध्ये त्याने रांगोळी काढून दाखवली. पण इथे आता मी 1 सेकंद तुम्हाला ऍड करून दाखवल्यामुळे काय झालं, तो एक एक सेकंद थांबत ड्रॉ करतो. बघा, तुमच्या लक्षात येते का, तुम्हाला मी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत दोन्ही प्रकारचे करून दाखवते. तुम्ही ह्याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढा, ह्यात तुमच्या आयडिया कल्पनेप्रमाणे तुम्ही चेंज करा. इथं 100 डिग्री मध्ये मी त्याला फिरवलंय, तुम्ही ती डिग्री चेंज करा. पुढे पुढे जसे आहेत आपले प्रोजेक्ट, त्याच्यानुसार याचा उपयोग करा. आता तुम्हाला मी काय दाखवू, रेक्टँगल दाखवते. बघा, 20 वेळा रिपीट झाल्यानंतर हा स्टॉप झालेला आहे. ओके. यात कोणाची काही शंका आहे का? कोणाला काही डाऊट असेल तर विचारा मध्ये मध्ये, पटपट विचारा. नाही. तुमच्यासाठी मी फास्ट घेते.
तुम्ही काढला काय स्क्रीनशॉट? हो, काढला हो. मॅडम. ओके. आता मी तुम्हाला एक रेक्टँगल दाखवते सोपा. रेक्टँगल हे पहा. आता हा पण इथलचाच घेतलेला आहे, आपल्या जे अवेलेबल आहे स्प्राईट त्यातलाच. बघा हा काय करतो बघूया आपण. मी तुम्हाला रन करून दाखवते. आता त्याने झपकन लगेच काय केलं, रेक्टँगल काढला, कारण इथे वेट ब्लॉकच जोडलेला नाहीये ना, त्याच्यामुळे तो फास्ट मध्ये करून दाखवतो. आता मी ह्याला वेट ब्लॉक जोडते. कुठे जोडू आता? बघा तो तुम्हाला एक एक मी दाखवते बघा, स्टेप बाय स्टेप. बघा म्हणजे हा अल्गोरिदम कसा सेट केलेला आहे. पहिला इरेज ऑल आहे, की आधीचं जे ड्रॉइंग आहे ते इरेज. नंतर त्याची जागा फिक्स केलेली आहे, कारण तो इकडे इकडे मूव्ह झाल्यानंतर त्याला आपल्याला शोधावं लागेल, म्हणून त्याची ही जी जागा आहे ती फिक्स केलेली आहे. नंतर चेंज पेन कलर मुद्दाम मी ऍड केलाय, की मला प्रत्येक वेळेला कलर चेंज पाहिजे. सेट पेन साईज मी 3 घेतलेली आहे. आणि पेन डाऊन सगळं झाल्यानंतर काय करायचंय, पेन डाऊन ऑप्शन घेतलाय, म्हणजे आपले ड्रॉइंग स्टार्ट होणार. आता बघा तुमच्या लक्षात येईल की रेक्टँगल मध्ये आपल्याला इथे मी 200 स्टेप्स घेतलेत, 90 डिग्रीज असतातच, आणि नंतर सेकंड टाइम 100 स्टेप्स घेतलंय. हा फरक लक्षात आला का तुमच्या? बघा बरं. हो, लांबी रुंदीचा. येस, करेक्ट. लांबी रुंदीचा हा फरक ठेवलाय, तेव्हा हा रेक्टँगल आलाय. आता मी ह्याच्यामध्ये वेट ब्लॉक टाकते, म्हणजे काय होईल, तो 1 सेकंद टर्न होताना थांबेल. परत इथे सुद्धा टाकावं लागेल वेट ब्लॉक. बघूया आपण. हा 1 सेकंद बघा तो थांबला आणि आला जिथे स्टार्टिंग पॉइंट होता तिथे. लक्षात आलं रेक्टँगल कसं काढला? ह्याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढा. पाहिलं तर अतिशय सोपं आहे, हो. आणि जर म्हणलं तर अवघड आहे. अवघड कधी आहे? जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला ते अवघड वाटते. पण तुम्ही एकदा करायला घेतलत ना, मग त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट निर्माण होतो, की अरे आता असं पण होऊ शकतं, तसं पण करू शकतो, असे छान छान आपल्याला आयडियाज येतात. आता तुम्ही सांगा मला, तुमच्या डाऊटनुसार मी तुम्हाला कोणतं ओपन करून दाखवू? तुम्हाला एक मी डायलॉगचं ओपन करून दाखवते, की जे हे होतं ना, शंका होती, ओव्हरलॅप होतात, ते तुम्हाला मी दाखवलं होतं ना. हा हा, कोण बोलताय? बघा मी हा प्रोजेक्ट बनवला होता, रिमूव्ह प्लास्टिक. तो दाखवतो तुम्हाला ओपन. हॅलो मॅम. हॅलो. हा मॅडम ते XY च सांगा ना, ते ठरलेलं असतं का तेवढंच, का आपण नाही बदलायचं नाही असतं? नाही, ठरलेलं वगैरे काय नसतं. दाखवते तुम्हाला ते मी. हा ती XY ची पोझिशन जिथं आपण घेतली आहे ना, ती पोझिशन त्या XY मध्ये आलेलीच असते. आपला जिथं स्प्राईट आहे ना, ते अच्छा, म्हणजे XY जिथं आलेलं. आपलं स्प्राईट आहे ते ऑटोमॅटिक आणि येतात का? हो, आणि जर समजा आपलं सेंटरला ठेवलाय ना स्प्राईट, आणि त्याची XY 0 ठेवली, अगदी फार पण काही विचार करायची गरज नाही. 0 ठेवली तरी तो पुन्हा सेंटरलाच येणार. अच्छा. हा ओके. आता बघा. हा हे बघा, हे आमचेच फोटो घेतलेत. हा विद्यार्थी मी, ही आमची 202B वडगाव शेरीची शाळा. आता तुम्हाला मी रन करून दाखवते, एका मागोमाग कसे डायलॉग्स येतात बघा. अॅनोटेशन कोणीतरी केलं. बघा, नमस्ते टीचर, नमस्ते. तुम्ही मी तुम्हाला काल भाजी मंडईमध्ये पाहिले होते. हो, तू काय करत होतास बाजारात? मी आई बरोबर भाजी घेण्यासाठी आलो होतो. छान, आईला अशीच मदत करत जा. पण मी एक चुकीची गोष्ट पाहिली. काय झालं टीचर? तुमच्या हातामध्ये भाजी घेतलेल्या पॉलिथिन बॅग होत्या. सॉरी टीचर, घाईघाईमध्ये घरातून निघताना कापडी पिशव्या घ्यायच्या आम्ही विसरून गेलो. पॉलिथिन बॅग प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे किती नुकसान होते यासंबंधी इंटरनेटवरून तू माहिती मिळवायची आहे, आणि उद्या ग्रुप ऍक्टिव्हिटीमध्ये विद्यार्थ्यांना सांगायची आहे. हो टीचर, मी यासाठी नक्की तयारी करेल, आणि इथून पुढे खरेदीला जाताना कापडी पिशव्या आठवणीने बरोबर घेईन, आणि इतरांना देखील
सांगेल. बघा हे असं मी काय केलं, स्क्रिप्ट लिहिली. आता तुम्हाला प्रश्न पडला, मला बरेच जण विचारत होते मॅडम अल्गोरिदम लिहायचं म्हणजे काय लिहायचं. आता बघा मी ह्या प्रोजेक्टसाठी मी काय केलं, अल्गोरिदम कसा तयार केला, की मी आधी विषय ठरवला. विषय ठरवणे पहिलं, अल्गोरिदमची पहिली स्टेप काय माझी, मी विषय ठरवला. त्या विषयानुसार मी संवाद लिहिले, स्क्रिप्ट रायटिंग. संवाद लिहिल्यानंतर मी माझे स्प्राईट निवडले, बॅकग्राऊंड निवडले आणि मग कोड सिलेक्ट केला. बरोबर. आता कोड सिलेक्ट केल्यामध्ये तुम्हाला आता कोड दाखवते. तुम्हाला जे मगाशी मी दाखवलं होतं बघा, इथे प्रत्येक वाक्यामध्ये बघा मी अंदाजे असं कमी जास्त सेकंड ठेवले, जास्त वाक्यांना जास्त सेकंड ठेवलेत. फक्त मॅच काय करायचं, इथे टीचर नमस्ते म्हणताना 2 सेकंद घेतली आहेत, तर इथे त्याने 2 सेकंद वेट ब्लॉक लावायचा. इथे हा विद्यार्थी म्हणतोय टीचर तुम्हाला मी भाजी मंडईमध्ये पाहिले होते. हे वाक्य मला 5 सेकंद इंटरफेसवर दिसणार आहे. मग टीचरने 5 सेकंद काय करायचे, वेट करायचे. येते लक्षात. हे तुम्ही पॅरलल जर करत गेलात तर तुमचा गोंधळ होणार नाही. याला तुम्ही व्हॉइस पण देऊ शकता. तुम्ही रेकॉर्डिंग करून तो व्हॉइस सुद्धा याला तुम्ही जोडू शकता. फक्त तो व्हॉइस आणि टेक्स्ट एका वेळेला येत नाही, असं थोडासा प्रॉब्लेम येतो. म्हणजे टेक्स्ट येतं त्याच्यानंतर व्हॉइस येतो, असं होतं. मग तुम्ही फक्त डायरेक्ट व्हॉइस पण देऊ देऊ शकता. पण काय होईल, इथे स्प्राईटची मुवमेंट दिसत नाहीये ना, म्हणून हे अशा पद्धतीत ठीक आहे. पण एक तुम्ही प्रयोग करायचा म्हणून तुम्ही करून बघू शकता नक्कीच. म्हणजे जे जे आपल्याकडे अवेलेबल आहेत एक्सटेन्शन्स, त्याचा वापर करून तुम्ही बघू शकता. आता ह्यात कोणाला काही शंका आहे का? नाही. मला वाटतं ललिता मॅडम जॉईंट आहेत की नाही, ललिता बेंद्रे मॅडम. मला दिसल्या नाही मगाशी, नंतर जॉईन झाल्या की नाही काय माहिती. मला त्यांनी प्रश्न विचारला होता, त्यांना म्हटलं मी आपण मीटिंग मध्ये सांगणारच आहे. तरी ठीक आहे, आपल्या मैत्रिणींना वगैरे तुम्ही सांगा आणि मी ह्याचं रेकॉर्डिंग पण पाठवणारच आहे लगेच, त्यामुळे काही अडचण नाहीये. ओके. आता कोणतं अजून तुम्ही सांगाल ते आपण हे करूया, डिस्कस करूया. स्प्राईट बद्दल काय अजून डाऊट आहे कोणाचे? आता ते एक लुपिंगचा पुढे आहे प्रोजेक्ट बघा, स्प्राईट मधला. तर लुपिंगचा मी एकदम सोप्पा तुम्हाला दाखवायसाठी ठेवलाय. सोप्पा कसा बनवलाय तो, हा. कुठे गेला? अजून हे आहेत बघा, हायलाइट लेटर्सचे विद्यार्थ्यांनी तयार केलेले अपलोड करा. बरोबर. हा एक आहे, तर तुम्हाला ते पण दाखवते मी. हे बघा, हे जलचक्रचं सगळ्यात सोप्पं बनवलेलं, की ते तुम्ही पण बनवू शकता. बघा काहीच नाहीये ह्याच्यात. बघा रन केला मी. रन केल्यावर काय होतंय, ॲरो फिरल्यासारखे दिसत आहेत का? दिसतंय तुम्हाला मुवमेंट? हो. म्हणजे ऍक्च्युली फक्त त्याने कलर चेंजचं ऑप्शन दिलंय. 4 दिशांचे 4 बाजूला ॲरो काढलेत. आणि म्हणजे मी ह्याच्यामध्ये आपण भरपूर करू शकतो. म्हणजे ह्याच्यात खूप अवघडात अवघड पण प्रोजेक्ट केलेले आहेत, की अशी ही वाफ वर जाते, ढग बनतात, तिथे टेक्स्ट येतं की काय झालं नेमकं, कशामुळे वाफेपासून ढग तयार झाले. मग पुन्हा ढग पुढे सरकतात, पुढचं टेक्स्ट येतं. असं सुद्धा आहे बरं का. ढगांचा आवाज येतो, पावसाचा आवाज येतो. हे असं सुद्धा अवघड तुम्ही बनवू शकता. पण सोप्यात सोपं काय बनवू शकता, तुमच्या लक्षात येईल की हा जो बॅकड्रॉप आहे, हे मागचं चित्र मी काय केलंय, तुम्ही युट्यूबवर ह्याच्यावरती गुगलवरती रेडीमेड सुद्धा हे असे जलचक्रचे पिक्चर्स आहेत. तर मी हे तयार केले जोडाजोडी करून, ढग, पावसाचे थेंब,
हे सगळं जोडाजोडी करून मी हे काय केलं, चित्र तयार केलं आणि ते बॅकड्रॉप मध्ये काय केलं, अपलोड केलं डायरेक्ट. आणि स्प्राईट मध्ये काय घेतले, इथलचेच ॲरो घेतले आणि जलचक्र नाव ते पण काय केलं मी, अपलोड केलं जलचक्र नाव. आणि त्याला बघा, ह्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या पाहिजे तर, की चेंज कलरचं फक्त ऑप्शन दिलेला आहे आणि शो आणि हाईड केलंय. 1 सेकंद शो हाईड. त्यामुळे काय होतं, ते दिसतंय, हाईड होतंय आणि त्याचा कलर चेंज होतोय. त्यामुळे ते मुवमेंट वाटते त्याची. ओके. तर हा तुम्हाला एक लुपिंगचा प्रोजेक्ट शेअर करायचा आहे. म्हणजे लुपिंग म्हणजे काय, की जसं आपण मगाशी तुम्हाला दाखवलं ना मी, त्रिकोणाची रांगोळी होताना त्याच्यामध्ये रिपीट ब्लॉक 2 वेळा वापरले. पुन्हा दुसरे ब्लॉक आहेत बघा इथे, फॉरएव्हर ब्लॉक. हा फॉरएव्हर ब्लॉक. फॉरएव्हर ब्लॉक म्हणजे कधी वापरतो आपण, जे अखंडपणे क्रिया होतच राहते, म्हणजे जसं घड्याळ चाललंय, दिवस रात्र होत आहे, तेव्हा हा. ओके, 10 मिनिटात आपली मीटिंग संपेल. मी जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करते तुम्हाला. तर हे जलचक्र झालं. आता हे मी प्रत्येक ॲरोला, आणखी ही सोपी पद्धत तुम्हाला माहित असेल, की हा ब्लॉक एक तयार केला, ह्या चारीला सेम द्यायचा आहे, तर हा ह्याच्या इथे नेला, ते हल्लं की समजायचं तिथं काय झाला, कॉपी पेस्ट झाला. प्रत्येक ह्याला आपण असं मूव्ह करून इथे हलवू शकतो, म्हणजे पुन्हा तिथे प्रत्येक वेळेला टाईप करायची गरज नाही. आता कोणतं दाखवायचंय तुम्हाला, कोणतं दाखवायचं तुम्ही सांगा बरं, कोणतं तुम्हाला अडलं आहे असं. अर्थ रिव्होल्युशन दाखवा. अच्छा, अर्थ रिव्होल्युशन. हा पण मी सोप्यात सोपा केलाय बरं का, म्हणजे सोप्यात सोपी गोष्ट आपल्याला आली पाहिजे ना, अवघडात अवघड गोष्ट आली पाहिजे. जसं म्हणजे सगळे ग्रह तारे फिरतानाचं पण बनवलेलं आहे आणि फक्त पृथ्वी फिरतानाचं पण. हा सन, हे आकाश इथूनच घेतलेलं आहे. हा सन एका जागी स्थिर आहे आणि ही जी अर्थ आहे त्याला बघा, हे कोड मी जोडलेला आहे बघा, तुम्हाला रन करून दाखवते. पहा, अर्थ मूव्ह होते सावकाश, दिसते तुम्हाला. तर त्याचं वेट मध्ये बघा किती सेकंदाचं वेट ब्लॉक लावलंय, 0.01 सेकंद. म्हणजे एवढा सूक्ष्म असा पॉज घेऊन ती पुढे पुढे सरकत आहे. आणि याचा रेडियस घेतलेला आहे, म्हणजे त्याच्या त्रिज्येभोवती ते असं फिरतीये बरोबर वर्तुळात बरोबर. आणि टर्न 1 डिग्री, 1 डिग्री फक्त टर्न आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आणखी ह्याच्यात खूप खूप व्हेरिएशन्स आहेत, की तुम्ही अर्थ आणि पृथ्वीच्या भोवती फिरणारा चंद्र हे सुद्धा दाखवू शकता. तुम्ही जेवढा वेळ देताय तेवढं तुमची आयडिया त्याच्यानुसार. तर मला वाटतं आपल्या बऱ्याच शंकांचं निरसन मी करू शकले आहे, असं म्हणजे मला तरी वाटतंय. पण आता तुम्ही सांगायचंय. स्टॉप शेअरिंग करू का मी? हॅलो, आवाज हो येतो? मॅडम करा. हा, ओके. तर आपण समारोपाकडे वळूया. तर आता मला याच्या व्यतिरिक्त अजून मीटिंग संपल्यानंतर जरी तुमच्या मनात शंका आल्या तरी तुम्ही काय करा, त्या ग्रुपवर शेअर करा, एनी टाइम मला टाका. आपण त्यातून मार्ग काढू आणि जास्तीत जास्त जणांनी कोर्स पूर्ण करावा आणि अधिकाधिक आपल्या उत्तरांमध्ये विविधता यावी. सरांचा हँडरेज आहे, प्लीज. संभाजी सर बोला, तुम्हाला काय विचारायचं. मॅडम, ते असाइनमेंट 1 मध्ये ना माझ्याकडून आहे ना, ते फोटो अपलोड करायचा होता. मी तिथे लेसन प्लॅन अपलोड केला होता. बर बर, ठीक, तर काय ते हरकत नाही मी सर. तुम्हाला मेसेज पाठवला होता ते रिसेट करण्यासाठी, पण अजून झालं हम्म. नाही मॅडम तो. झालं नाही म्हणजे ते लेंदी प्रोसिजर आहे ना. मी तर मॅडमला सारखा मी त्याचा पाठपुरावा करते बरं का. आता त्यांनी त्या एक्सेल शीट मध्ये भरायला सांगितलंय, आता त्यात पण मी भरून पाठवते तुमचं, म्हणजे सारखा फॉलोअप घेते मी त्या गोष्टींचा. ओके 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 मॅडम, थँक्यू. ओके. आणखी कोणाला काय विचारायचंय, काही बोलायचंय? हॅलो मॅम. हा, बोला.
हॅलो, हा मॅम. ज्योती मॅडम, हा बोला ना. हा मागच्या वेळेस पण मी ते स्क्रॅचचं विचारलं होतं तुम्हाला. मी प्रयत्न करते पण माझ्याकडून ते लॅपटॉपला काही स्क्रॅच ऑफलाईनचं होतच नाहीये इन्स्टॉल. ओके, ऑफलाईनचं. हा, तुम्ही मागच्या वेळी तुमच्याकडे विचारलं होतं. व्हिडिओ वगैरे असेल म्हणजे मी युट्यूबला पण पाहिलं पण नाहीच होते. बर बर बर. ऑफलाईन स्क्रॅचचं ना. ठीक आहे, मी थोडस वेळ काढून मॅडम बघते. तुम्ही काय करा, हो हो मला टेक्स्ट करून मेसेज टाकून ठेवा, म्हणजे मी जरी विसरले ना होच तरी मेसेज वाचून मी त्याचं हे करते फॉलो. आणि हो होच स्क्रॅच बघा, तुम्ही ऑनलाईन डायरेक्ट चालू करून करू शकता, प्रोजेक्ट सेव्ह करू शकता. सेव्ह होईल का ती मॅडम प्रोजेक्ट? हा, सेव्ह होतो. तुम्ही तुमचं अकाउंट पण ओपन करू शकता, मागच्या वेळेस सांगितलं ना तुम्हाला. हो हो हा, तुमचं अकाउंट ठीक आहे, वापरून. करते मी परत एकदा प्रयत्न. हो हो हो, चालेल. तुम्हाला मॅडम डाउनलोड काय ऑफलाईन वापरण्यासाठी पाहिजे ना? हो चालेल हो चालेल. हो ऑफलाईन. बघते मी. आणखी. मॅडम हा, आपण अगोदर कोडिंग केलं होतं बघा, तेव्हा आपल्याला एक लिंक दिली होती, आठवते का तुम्हाला? स्क्रॅचची, ती आहे का तुमच्याकडे? कसली लिंक? माझा म्हणजे फॉर्मॅट मारला ना स्क्रॅच बघा, आपल्याला 3.0 हो हो फ्री डाउनलोड हो साठी दिलं हो, आहे होतं. ना, आहे माझ्याकडे. हा, मग त्याची लिंक मिळाली तर, माझा फॉर्मॅट मारला ना लॅपटॉप, बर त्यामुळे बर, माझ्याकडून गेली ती. चालेल चालेल. शेअर करते मी, आपल्या ग्रुपवरच शेअर करते. ओके ओके, थँक्यू. चालेल, ओके, लगेच शेअर करते. आणखी कोणाचं काय शंका? तुमचं म्हणजे उद्यापर्यंत सगळ्यांचं सबमिशन होईल, असाइनमेंट 1 आणि 2. आणि कोणाचं काय अडचण आली असेल तर ती दूर झाली असेल, असं म्हणून आपली मीटिंग आता किती वेळात संपेल? 4 मिनिटांनी संपेल मीटिंग. येस. आणि मग पोस्टचे हे पण सोडवायचे का टेस्ट? हो, सोडवायची ना. उद्याच ना? हो, उद्याच ना? उद्याच सोडवायची, म्हणजे उद्याच लास्ट डेट आहे त्याची. ओके. हो, चालेल. कुणाची अजून काही शंका नसेल तर उज्ज्वला वडगुले मॅडम, तुमची काही शंका आहे का? भोसले मॅडम रिप्लाय देऊ का? शंका नाहीये काही. हो, व्हिडिओ ऑन करून दिला तर अजून छान वाटेल. ठीक आहे. येस. खरं तर खूप कन्फ्युजन होतं की कोडिंग कसं करायचं काय. आधी झालं असतं तर बरं झालं असतं असं वाटायला लागले आता. आधी म्हणजे जे कधी? आपल्या म्हणजे आधी अजून 5-6 दिवस आधी झालं असतं तर अजून वाव मिळाला असता. छान छान असाइनमेंट आम्ही सबमिट केले असते. असं काय, असं नका समजू. वेळ आहे, नाही नाही रात अभी बाकी आहे. बरं. पण आपण म्हणजे बघतोच ना, सगळ्यांचं एवढं बिझी आहे ना शेड्यूल. तरी तू मला हो, आठवण वेळ केल्यामुळे कमी मिळतो. तरी मी उद्याची मीटिंग आज घेतली. म्हणजे मला सुद्धा हे क्लिक कोणीतरी करून द्यायला पाहिजे होतं की आपलं उद्या सबमिशन आहे, उद्या मीटिंग. ते तरी बरं हम्म. झालं नशीब. हम्म. काही हरकत पण नाही. खूप छान झालं की ट्रेनिंग मध्ये जे व्हिडिओ होते ते खूप सोपे होते. त्याच्यामुळं सोपं जमत होतं. पण आता हो. तुमचे जे एवढे प्रोजेक्ट पाहिले हम्म, तर खूप छान प्रकारचे आहेत आणि वैविध्य खूप आहे त्याच्यामध्ये. हम्म. आता उद्याच्या असाइनमेंट सबमिट केल्या तरी प्रॅक्टिस म्हणून आपण भरपूर काही कोडिंग मध्ये करू शकतो हे आता लक्षात आलंय. हो. आणि हा. अजून पण तुम्हाला प्रोजेक्ट बनवायला वेळ आहे. उद्या हाफ डे शाळा आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे वेळ द्यायचा आहे. नाही पण खूप छान वाटलं. मस्त शिकवलं अगदी. थँक्यू. थँक्यू. चालेल. आयडियाज खूप छान होत्या मॅडम, एकदम इनोव्हेटिव्ह. हो, म्हणजे त्याच्यामध्ये एकदम सिम्पल होतं, जे हा, व्हिडिओ फिरकीवरती होते, हो हो हो. पण तुम्ही खूप त्याला सर्जनशीलतेने भारी केलं एकदम. म्हणजे थोडंसं आपण आपल्या विचारांचा थोडा अँगल जर बदलला तर काय आपण विचार करू शकतो असं. कारण जेव्हा आपण स्पर्धेमध्ये उतरतो तेव्हा आपण काय करतो, सगळ्यांसारखंच जर केलं तर मग त्याचा नाही ना विचार होणार. मग आपण थोडंसं हटके विचार केला पाहिजे. असा प्रयत्न करावा तुम्ही, असं मला दाखवायचं होतं. म्हणून मी दोन्ही बाजू ठेवल्या होत्या. अगदी ज्यांना नाही जमत, जे बिगिनर्स आहेत, त्यांनी सोपं केलं तरी सुद्धा चालेल कोर्स पूर्ण करण्यासाठी. पण जे दुसऱ्यांदा जॉईन झालेत त्यांना अजून नवीन वेगळं करण्याची
काहीतरी असं मिळालं पाहिजे की अरे हा असं पण करू शकतो तसं पण करू शकतो. या दृष्टीने मी प्रयत्न केला आणि तो बऱ्याच अर्थी सक्सेस झालाय असं मला वाटतंय. तर पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे जॉईन झाल्याबद्दल आणि आपल्या बरोबरच्या सहकाऱ्यांना देखील प्रेरित करा कोर्स पूर्ण करण्यासाठी आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी. तर आपण इथेच थांबूया. तरी पुन्हा एकदा विचारते, कुणाला अजून बोलायचंय, कुणाची काही शंका आहे का? तर आपण माईक चालू करून बोला. आपल्याकडे अजून 1 मिनिट आहे मीटिंग संपायला. ओके, नाहीत कुणाच्या शंका मला असं वाटतंय. तर आपली मीटिंग संपूया. गुड नाईट. सगळ्यांना बेस्ट लक. खूप छान प्रोजेक्ट सबमिट करा आणि आपल्या ग्रुपमधले खूप छान वैविध्यपूर्ण असे वेगवेगळे प्रोजेक्ट आले पाहिजेत आणि खूप बक्षिसं आपल्याला मिळवायची आहेत. असं आशा व्यक्त करते आणि मी इथेच थांबते. धन्यवाद. बाय बाय. थँक्यू मॅम.